आदरणीय राजे बाळा म्हस्के, आदरणीय मारुती म्हात्रे, खूप खूप आभारी आहोत। असंच मोलाचं सहकार्य दरवर्षी लाभेल अशी आशा बाळगतो आणि आता पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा आपले सहर्ष स्वागत करत आहे। कार्य मोलाचं असेल अशी आशा बाळगतो। पदयात्री पालखीचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्रभाकरजी ठाणगे साहेब, ते कोणी जाऊ नये अशी संस्थेची आपणास साहेब आपणास कळकळीची विनंती। दादा म्हात्रे आपणास सुद्धा विनंती। त्यांचे या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच कांचन कालराम भोईर, त्यांचे श्रीमान श्री यतीश ग्रुप खूप खूप आभारी आहोत। व्यासपीठावरती विराजमान व्हायचे अग्निमाता सेवा संस्था पिंपळस आपले सहर्ष स्वागत करत आहे। सुस्वागतम। जाऊ नको का अग्निमाता सेवा संस्था पिंपलास आयोजित पालखी सोहळा 4 दिवसाचा प्रवास आनंदाचा गेला। प्रत्येक भक्ताचं गाऱ्हाणे सांगण्यासाठी आई एकविरा चरणी जातो आणि आई एकविरा प्रत्येक भावी भक्तांच्या प्रसंगात धावून येते। यासाठी सर्व सभासद मंडळी व पदयात्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी गेले होते आणि खूप आनंदाने पालखी सोहळा साजरा झाला। तसंच आज भंडाऱ्याचे नियोजन केले होते। या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी, पदयात्री मंडळी व परिसरातील वरिष्ठ व्यक्ती सर्वांनी या भंडाऱ्यात येऊन सहभागी राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल आम्ही अग्निमाता सेवा संस्था त्या सर्व मंडळींचे, पदयात्रींचे व वरिष्ठ मंडळींचे मनापासून आभार मानत आहे। असेच तुमचे सहकार्य आम्हाला लागावे ही आपणास आम्ही आशा बाळगतो। मन में मनभावना भक्तांच्या मनामध्ये आईबद्दलची श्रद्धा आणि भक्तिभाव, संकटामध्ये धावून येणारी आई एकविरा माता ही प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेर काढते आणि मायेची आनंदाचे साथ देते। त्या उद्देशाने प्रत्येक देवी भक्त आई एकविरा चरणी दर्शनासाठी जात असतो। आईला शीर्षाष्टांग नमस्कार करतो। सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जो आपला आईचा भंडारा आज झाला तो यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडलेला आहे। ह्याचं पूर्ण क्रेडिट जाते ते पूर्ण ग्रामस्थ मंडळी, तसेच आम्हाला देणगीदार त्यांनी देणगी दिली, तसेच प्रमुख पाहुणे जे लाभले होते त्यांच्या सहकार्याने। आणि दुसरं मी क्रेडिट देतो आहे ते या संस्थेला, अग्निमाता सेवा संस्थेला। अध्यक्ष आहेत प्रभाकर दादा ठाणगे आहेत, विक्की मुकादम आहेत, राजू पाटील आहेत, भगवान दादा आहेत, संतोष दादा आहेत। यांनी खूप अतिशय अथक परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडलेला आहे आणि प्रत्येक भक्ताचं गाऱ्हाणं घेऊन जाण्याचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे। मला असं वाटतं येणाऱ्या गावावरती संकट जे असतं किंवा येणाऱ्या प्रत्येक भक्तावरती जे संकट असतं ते दूर करण्यासाठी हा पालखीचा आपण सोहळा या ठिकाणी आयोजित करत असतो। त्याला पूर्णपणे साथ आईने दिलेली आहे, कारण की त्याचं बक्षीस आज दिसतंय का सर्व भक्त मंडळी खुशीमध्ये आहेत, चांगल्यामध्ये आहेत आणि नक्कीच आम्हाला देवी कुठेतरी पावेल ना पावली आहे असं आम्ही या ठिकाणी गृहीत करतो। ठीक आहे। स्पीड न्यूज भारत।